नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. हाय कर बाबू सर्वांना. ओके विशाल, मग काय चाललंय? काय नाही, आज आराम होता, आज सुट्टीचा दिवस होता. काय जा मी जाते सोबत खेळायचा. जा मी जाते सोबत खेळायला. तर मंडळी, जसं काल लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, तर म्हटलं ठीक आहे. तर मंडळी, आज फायनली म्हटलं विशालला की विशाल, आपण आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरला सांगू की आपलं काय चाललंय, आपले व्हिडिओ काय येत नाहीये, आपले काय विचार चालू आहेत किंवा आपल्या लाईफमध्ये काय चालू आहे सध्या ह्या चढ उतार. तर म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरला थोडं शेअर करू आपण. तर मंडळी, मला असं खूप काही महिन्यांपासून असं वाटत होतं की जॉबला बाहेर पडावं म्हणून आणि आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं असं मला वाटत होतं काही दिवसांपासून. तर मग मी म्हणजे असं विचारच केला होता की आरविश एकदा स्कूल स्टार्ट झालं का मी माझं जॉब स्टार्ट करेल म्हणून. तर मग तेच आता जून महिना आलेला आहे आणि लवकरच आरविशचं स्कूल स्टार्ट होणार आहे आणि सोबत मी जॉबला पण जाणार आहे ना विशाल. म्हणजे मी ऑफिसला जाणार आहे, हा माझा निर्णय झालेला आहे. आणि हा निर्णय काही एक दिवस किंवा 2 दिवस असा नाहीये, जवळजवळ मी 3 महिन्यापासून विचार करते की मला ऑफिसला बाहेर पडायचंय आणि तेच मी करणार आहे. मी एक बँकेची एक्झाम पण दिली होती, ती एक्झाम मी पास पण झाले होते. तेव्हा पण मी तुम्हाला म्हणजे माझी काही कल्पना नव्हती की मी तेव्हा जॉबला निघेल किंवा नाही निघेल, पण त्या एक्झामचा मला नक्कीच फायदा होईल असं मला माहिती होतं आणि हे तुम्हाला मी सांगितलं होतं. तर तेच, तर माझं प्रायव्हेट बँकमध्ये सिलेक्शन झालेलं आहे जॉब म्हणजे ऑफिसमध्ये. तर मग जॉबला माझं चालू आहे सध्या आणि जॉबला जायचं, सकाळी ट्रेनला खूप गर्दी असते, असं सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडत आहेत. त्याच्यामुळे मला बिलकुल जराही टाइम मिळत नाही यूट्यूबसाठी, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ येत नाही. पण मी तुम्हाला एक खात्री देते की आपले व्हिडिओ 2 दिवसातून येतील, 3 दिवसातून येतील, पण व्हिडिओ नक्की येतील. आणि मला पुढच्या भविष्यासाठी किंवा आमच्या दोघांच्या आयुष्यासाठी या सगळ्या गोष्टींवरती निर्णय घेणं खूप गरजेचं आहे, खूप ठाम राहणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, तेच तुम्हाला सांगायचं होतं की मी ऑफिस जॉईन करते आहे, अजून केलं नाही आहे. मे बी उद्या माझा फर्स्ट डे असेल. आज मी तिथे काही कामासाठी गेली होती, डॉक्युमेंट्सचं काम होतं, माझे डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. तर मग तिकडे मी गेली होती घाटकोपरला आणि आत्ता आली आहे मी घरामध्ये. मला स्वयंपाक वगैरे सगळं करायचं आहे, पण मग मला असं होतं की एकदा डॉक्युमेंट सेट झाले किंवा मग माझं म्हणजे एक ऑफर लेटर वगैरे सगळ्या गोष्टी आल्या तर मग मी तुमच्यासोबत शेअर करेल असं माझी इच्छा होती. तर तुम्हाला माहिती आहे आमचा संसार तर तुमच्यापासून काही लपलेला नाहीये. मी तुम्हाला आमची सगळी जर्नी सांगितलेली आहे का नाही विशाल. आणि आता आमच्या स्वतःसाठी नाही तर आमच्या आरविशसाठी जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचंय. तर त्यासाठी मला ऑफिसला जाण्याचा निर्णय हा योग्य वाटतोय फ्युचरसाठी. आणि अजून म्हणाल तर मला खरंच खूप छान वाटलं, कारण किती म्हटलं यूट्यूब आहे पण यूट्यूबवरती कसं आहे की दुसऱ्यावरती मला डिपेंड राहावं लागतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, असं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आरविश ट्रायपॉड वगैरे सेट करून देत नाही, मला व्हिडिओ शूट करू देत नाही, सगळं ट्रायपॉड इकडे फेकून देतो, इकडे तिकडे फेकून देतो. आणि कसं असतं यूट्यूबवरती रोजचा व्हिडिओ पडणं पण गरजेचं असतं, त्याचा यूजवरती परिणाम येतो, असं सगळ्या गोष्टी. आणि विशालला तर सांगू शकत नाही काही गोष्टी, कारण विशालचं तर ऑफिस असतं, तुम्हाला माहिती आहे. ऑफिसला असल्यावरती त्यांचं रुटीन चालू असतं. म्हणून म्हटलं ठीक आहे, मी माझं यूट्यूब पण चालू ठेवते आणि माझं ऑफिसचं पण चालू ठेवते, जेणेकरून मी पण खूप जास्त बिझी होऊन जाईल. आणि यूट्यूबमधून मला बाहेर नाही पडायचं, मी तुम्हाला खरं सांगते. व्हिडिओ हे चालूच राहतील, फक्त व्हिडिओ आमचा जसा वेळ भेटला तसं व्हिडिओ शूट करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. तर आम्ही तुमच्याकडे आमचा व्हिडिओ पोहोचू आणि व्हिडिओ हे चालूच असतील. हो, फक्त 1 दिवस आड 2 दिवस आड असे व्हिडिओ येतील. जसे मला पॉसिबल होईल तसं मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि माझा हा निर्णय तुम्हाला आवडला आहे. आणि आरविश कुठे राहील या गोष्टीचा अजून काही निर्णय झालेला नाही आमचा, खरं सांगायचं तर. कारण मला पहिले माझं सिलेक्शन महत्वाचं होतं. जर माझं सिलेक्शन झालं असतं, म्हणजे सिलेक्शन झालं आहे, त्याच्यानंतर मग काही गोष्टींचा निर्णय आम्ही घ्यायचा ठरवलंय. तर मग बघू अजून पुढे काय भविष्यामध्ये आम्ही निर्णय घेतोय, आमचा दोघांचा काय विचार होतोय आरविशच्या बाबतीत हे अजून मी तुम्हाला सांगू नाही शकत. एक तर माझं
डॉक्युमेंट्स वगैरे सर्व झालं, माझं ऑफर लेटर हातात आलं, तर मग आपण काही गोष्टी करण्यासाठी मोकळं होऊ असं. तर तेच पुढे जाऊन जे काही निर्णय असेल ते तुमच्यासोबत शेअर केले जाईल. आणि हो, यूट्यूब बंद नाही होणार, फक्त 1-2 दिवस आड, 1 दिवस आड असे व्हिडिओ आपले चालू राहतील. आज मी दिवसभर ऑफिसच्याच कामासाठी बाहेर होते, मला डॉक्युमेंट जमा करायचे होते, इंटरव्ह्यू होता माझा, या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या. माझे 4 राऊंड झाले आणि 4 राऊंडमध्ये मी क्लिअर झाली. मला लगेच सिलेक्टेड केलं त्यांनी आणि मला उद्यापासून ऑफिसला बोलवलेलं आहे. पण मग मी त्यांना सांगितलं की मला थोडं 2 ते 3 दिवसाचा तरी टायमिंग द्या, कारण माझं बाळ आहे, मला माझ्या बाळाला सेट करू द्या व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर मग मी माझं जॉईनिंग करते. म्हणजे जॉईन करण्यासाठी मी फ्री असेल. आर्विसच्या बाबतीत काही गोष्टींचा विचार करून ठेवलेला आहे, पण जसं जसं सक्सेस होईल तसं तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. मग तुमचं काय म्हणणं आहे मी ऑफिसला जाणार तर? ऑफिसला जाणं म्हणजे एक चांगलीच गोष्ट आहे, कारण की कसं असतं की एक नवरा बायकोला एकमेकांचा सपोर्ट असतो आणि घरात पण सपोर्ट भेटतं, तर खूप छान गोष्ट आहे. कारण की खूप वर्ष आधी आरती जायची जॉबला, म्हणजे 3-3.5 वर्षानंतर आरती परत जॉबला जायला लागली. मग त्याचं तिच्यासाठी एक चांगलं फिलिंग वाटते आणि मला पण एक चांगलं फील वाटतं की माहिती की घरात बसून बसून माणूस कसं एकदम 4 भिंतीच्या आत. ऍक्च्युली खरं सांगू ना विशाल, मला माझ्या मंडळीपासून लपवायचं नाही, पण रोस्टिंग चॅनल, त्याच्यानंतर अजून हे काय बोलतोय ते काय बोलतो, म्हणजे मी वैतागली ह्या सगळ्या गोष्टींना. म्हणजे असं वाटत होतं ना एक दिवस की अरे काय पब्लिक, काय पब्लिक आहे, म्हणजे कोण काय बोलतोय विशाल, असं झालं होतं ना. मी कंटाळली या सगळ्या गोष्टींना आणि मला खोटं वागता येत नाही. तर तुम्हाला माहिती आहे की मला खोटं वागता येत नाही, खोटं बोलता येत नाही, काही गोष्टी मला सहन होत नाहीत आणि मग माझा त्रास होतो. मग मी स्वतः आजारी पडायला लागली होती या गोष्टींचा विचार करून. मग त्यापेक्षा म्हटलं ठीक आहे, आपण आपलं ऑफिस भलं आणि आपण भलं. पण हो, माझे 16,000 यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत. मी माझ्या फॅमिली मेंबरला अजिबात दूर नाही करणार. या सगळ्यांमध्ये आपले व्हिडिओ येतील, पण थोडे कमी जास्त येतील असं आहे. चला मग स्वयंपाक करते आणि तुम्हाला दाखवते. तर पटकन वरण भात, बटाट्याची भाजी असा माझा प्लॅन आहे स्वयंपाक करायचा आणि चपात्या करून घेईल. थोडी थकली आहे मी. 8 वाजता घरी आले ना मी आज. स्वयंपाक तयार आहे, तुम्ही बघू शकता. मस्त बटाट्याची भाजी बनवली आहे, वरण आहे आणि इकडे गरम गरम चपात्या केल्या आहेत. तर मग आता जेवायला घेते आणि दाखवते तुम्हाला. पण स्वयंपाक वगैरे केला होता, जेवण वगैरे झालं. पाणी उशिरा आलं होतं, मग पाणी भरलं, घरातलं सगळं आवरून घेतलं. आर्विसचं दूध वगैरे सगळं गरम करून ठेवलंय आणि मंडळी घरात एकदम किचन एकदम मस्त टापटीप आवरलंय. तुम्हाला दाखवते कसं आवरलंय ते. बघू शकता तुम्ही, किचन मस्त स्वच्छ आवरून घेतलंय, धुवूनच घेतला डायरेक्ट किचन. मंडळी आता खरंच वाजलेत किती माहितीये, 11:15 झालेत आणि मला खूप झोप येते. सकाळी मी कितीला उठली होती, 5:30 पासून जागी होती आणि मला झोप पण नव्हती येत. काही गोष्टींचा विचार माझ्या मनात चालू होता, त्यामुळे मग मला झोप पण नव्हती येत. आणि आता मग पटकन झोपून घेणार. सकाळी परत माझं मॉर्निंग रुटीन चालू होईल आणि मग उद्याचा दिवस असेल तो तुमच्यासोबत शेअर करेल मी. तर व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.